पहा स्तुती माणसाला कशी फसवते। एका घरात 3 मुली होत्या, 3 पहा प्रसंग ऐका। फक्त 3 मुली होत्या, एक होती तुतानी, एक होती गेंगानी आणि एक होती बोबडी। तिघीच्या 3 तरा होत्या, एक होती तुतानी, एक होती गेंगानी, एक होती बोबडी। लग्न जमना। बापाने एवढी स्थळं पाहिली, एवढी स्थळं पाहिली होती पहा, बेजार झाली, स्थळं पाहू पाहू बेजार झाले। वडील 50 वर्षाचे, मग तर एक शेवटचं स्थळ पाहिलं। सख्या बहिणी, सख्या जावा एकाच घरात। मुलींनो एक काम करा म्हणे, कोण बाबा म्हणतात। आता ह्या एकाच घरात जाणार होत्या, पाहुणे पाहायला आले आणि काहीतरी बाप म्हणतात पाहुणे आल्याच्या नंतर, पोरीनो काही बोलू नका बरं का। त्या नाकाला सुंदर होत्या, असं लांब लचक नाक होतं, डोळे हरणीसारखे फार सुंदर असे डोळे होते, टवटवीत डोळे दिसायचे पहा। नाक सुंदर, इतक्या सुंदर की त्या अशा जगातल्या एकमेव अप्सरा असतील, इतक्या सुंदर त्या मुली। आणि पाहुणे पाहायला आले म्हणे, मुली तर खूपच सुंदर आहेत, पण त्या बोलत नव्हत्या पहा। वडिलांनी सांगितलं होतं, हे पहा पोरी हो, आता मी तुम्हाला स्थळ पाहू पाहू बेजार झालो म्हणे, आता शेवटचं स्थळ आहे, बोलायचं नाही बरं, नाहीतर एक एक कानाखाली लावतो म्हणे जर हे स्थळ वापस गेलं तर। हा, एक होती तुतानी, दुसरी गेंगानी आणि तिसरी बोबडी। शेवटचा प्रयत्न आहे। पाहुणे आल्याच्या नंतर कुणी शब्द बोलायचा नाही। पोरी म्हटल्या, पप्पा मी काहीच नाही बोलणार पहा। दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी यांनी उठले, स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या, पंचपक्वान्नाचे भोजनाचं ताट तयार केलं। मुलगा, मुलाचे मामा सगळे आले होते पहा। मुलाचे मामा आले, सकाळी नाश्ता झाला, दुपारची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली पहा। पंचपक्वान्नाचं भोजनाचं ताट, पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती पहा। काय काय सांगू मी तुम्हाला। वांग्याची चटणी होती, पुरणाची पोळी होती, आमटी होती, कढी होती, बटाट्याचं भरीत होतं, पापड होतं। कोणत्या कोणत्या चटण्या सांगायच्या तुम्हाला। जवसाची चटणी होती, शेंगदाण्याची चटणी होती, तिळाची चटणी होती, इतकं होतं, पापड होतं, काय काय सांगावा, चकल्या होत्या, बासुंदी होती, एवढे पंचपक्वान्नाचं ताट। आणि भोजनाचं ताट जेवण्यासाठी बसली। मुलाचे मामा म्हणतात, सकाळपासून एकही मुलगी बोलत नाही। मुख्या तर नसतील ना, मुख्या असल्या तर कसं करावं बाबा, काय करावं, लग्न होईपर्यंत काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचंच म्हणे। मामा हा जरा शहाणा होता पहा, 12 गावचं पाणी पिलं होतं या मामानं, शहाणाच होता जरा। तर मामा म्हणे, काही झालं तरी पोरी बोलल्याच पाहिजे म्हणे, जेवण होईपर्यंत का होना, एवढा चान्स आहे म्हणे, पोरी बोलल्या पाहिजे। लग्न झालं पोरी जर बोबड्या निघल्या तर, तोतऱ्या निघल्या तर मग काय करायचं पहा। म्हणे काही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं। जेवायला बसले, सुंदर जिऱ्या मोहऱ्यांची कढी आणि कढीपत्त्याची कोथिंबीर टाकून, कढीपत्ता टाकून जिरा मोहऱ्याची फोडणी दिलेली कढीची वाटी। कढी कळते ना तुम्हाला, कढी कळते ना, तिचा फुरका मारल्याशिवाय चव कळतच नाही, अशी कढी येते। हे पहा, यांना तर आनंद चाललाय, उद्या करा मग यांच्यासाठी कढी पहा। इतकी सुंदर कढी, इतकी मस्त कढी पहा। फोडणी दिलेली कढीची वाटी, कढी कळते पहा, कढी मस्त लागते पहा। कढी असा पदार्थ आहे, कढीमध्ये 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची काही चव कळत नाही। मग कढी खाणारा शहरातला असू द्या किंवा खेड्यातला असू द्या किंवा जुन्नर मधला असू द्या, पण फुरका मारल्याशिवाय कढीची चवच कळत नाही हो पहा। आता जशी मामानं 5 बोट कढीमध्ये बुडवली, मामांनी असा फुरका मारला, असा फुरका मारला, मामा म्हणतात, वा काय कढी झाली, अशी कढी मी आजपर्यंत खाल्ली नव्हती। काय काय या कढीत घातलं असेल,
कशी कडी आहे, किती सुंदर कडी आहे, स्तुती केली पहा. या कडीला कुणी केला असेल, ही कडी कोण केली असेल पहा. इतकी सुंदर कडी आहे, किती सुंदर सांगू. याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, याच्यामध्ये मोहऱ्या टाकल्यात, किती सुंदर कडी आहे. स्तुती केली मामानं. जशी स्तुती केली ना माई बापू हो, जशी मामानं 5 बोट त्या कडीमध्ये बुडवली, स्तुती केली. ती जिनं कडी केली होती का ती पुढंच आली पहा. बाई 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 काय सांगू तुम्हाला, थकाल पाहत पतून धामाधूम झाले. त्यात देव घातलं, मीठ घातलं, देव घातलं, आणि तुम्हाला पली पली वालू का कली घ्या ना, थोली कली वालू का कली घ्या घ्या, थोली कली कली घ्या घ्या. वाढू का थोली थोली कली, जिनं केली होती कली तीच आली पुली. मामाने डोळे पांढरे केले. बरं तिचं बोलणं ऐकून दुसरीनं शांत बसावं ना. ती म्हणे अगं दादा 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 तू 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 कत्याला कत्याला बोलली. अर्धा तास घातला तिने. अगं दादा दीदी 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 दी कत्याला बोलली तू. तिला म्हणायचं काय होतं, अगं दीदी कशाला बोलली तू, पप्पानं सांगितलं होतं ना बोलू नको, आणि तू बोलली, आता आपली मोललीच होईली. पहा मामा तर म्हणले आता या जुन्नरचं काही तोड पाहायचं नाही म्हणे, जाऊ आपण. पहा अर्ध्याचं जेवण आटोपलं मामानं. सगळे पाहुणे वर तिचं बोलणं ऐकून तिसरीनं गप्प बसाव ना. पण तिसरी बी काय केलं तुम्ही, काय काय केलं तुम्ही, सांगितलं होतं ना बोलू नका. बोलण्या तुम्ही बोलण्या, मोन ना ग मोन ना, आपलं लग्न मोन ना. आता कोण करेन आपलं लग्न, कोण करेन. बोलू नका म्हणण्या तर बोलण्या तुम्ही. तुम्हाला कळलं ना तुम्हाला. तेच पाहुणे ताटावरचे उठून पळाले, आणि त्यांनी अजून जुन्नरचं तोंड काय पाहिलं नाही. म्हणे इथं पोरी सगळ्या बोबड्याच असतात. पहा स्तुती माणसाला फसवते. मला सांगायचं होतं, स्तुती माणसाला फसवते. बोलण्यावरून सांगण्यावरून माणसाचं बोलणं कसं गोड असावं, मधुर असावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. असं आपल्या बोलण्यात रस असावा, गोडवा असावा, साखरेसारखं आपलं बोलणं असावं. पहा आणि बोलणं माणसाचं चांगलं असावं. ज्या वेळेला संत सांगतात भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे ना, व्यास महाराजांनी वर्णन केले, नम्र होऊनच राहावं लागेल. आधी नम्र व्हा, तुम्हाला मोठं होता येईल. आधी नम्र व्हायला शिका. आता यानंतर पहा इथे ही कथा समाप्त होते, आणि आपण आता पुढे शिव पार्वतीचा विवाह सोहळ्याची कथा आपण श्रवण करणार आहोत. पार्वती पते हर